पवित्र ठिकाणी आहात। या रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, ती तपल्यास माणिक मोती दुसरी दौलत नाही। हा जो मोठा चौतर आहे रायगडावर अतिशय पवित्र जागा आहे। अरे ते आपले महाराज राहायचे। हा आपल्या राजांचा मित्रांनो 350 वर्षापूर्वीचा प्रशस्त असा राहता राजवाडा होता। महाराजांचा राजवाडा या ठिकाणी एकावर एक असा 2 मजली 32 फूट उंच होता। राजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 त्या शिवरीगडावरती। आणि दादा राजाने आपल्या शेवटचा श्वास, अखेरचा श्वास हा 3 एप्रिल 1680 ला वार शनिवार हनुमंत जयंती दुपारी 12च्या प्रहरास महाराष्ट्राचा सूर्य मावळला, महाराष्ट्र पोरका झाला, अखंड भारत देश पोरका झाला, हा सह्याद्री रडला, आपल्या सर्वांचे लाडके राजे आपल्या सर्वांना सोडून गेले नाही। फक्त 50 वर्ष राजांचं आयुष्य 1630 ते 1680 शिवरायांचं बालपण गेलं शिवनेवरती 14 वर्ष, 26 वर्ष महाराज राहिले राजगडावर आणि शेवटचं 10 वर्ष आपल्या राजांचं वास्तव्य याच रायगडावरती, याच वातावरणामध्ये याच ठिकाणी राजांचं शेवटचं 10 वर्ष वास्तव्य होतं। छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तरदार धर्मवीर छत्रपती संभाजी राजे सुद्धा इथे शेवटचे आपल्या राजाचं इथे झालं। समाधी महाराजांची इथून पुढे 1 किलोमीटर जगदीश्वर महादेवाचं मंदिर आहे। त्या मंदिरासमोर महाराज समाधी आहे। तर महाराज शंकराचे महादेवाचे भक्त जगदीश्वर महाराजांची समाधी। जेवढी जागा सर समाधीची पवित्र आहे तेवढी जागा ही पवित्र आहे। म्हणून या चौथ्यावरती कधी सर आपले पाय घेऊन चपलाही गेलं नाही पाहिजे बरं। हे दगड गोल पाहतो आता एसआयनी आणलेले आहेत। काही लोकांना माहिती नाही जागा कोणत्या, लोक चपला पकडून वरती जातात। लोखंडी रेलिंग करण्यासाठी हे दगड आता एसआयनी आणलेले आहेत। हा राजांचा राजवाडा, बाजूला 2 पाण्याची टाके आहेत। काही गंगासागर तुला पाहिलं का नाही? गंगासागरातून कावडीने पाण्यातून महाराजांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था 2 टाक्यामध्ये करायची। त्यासमोर दुसरं मोठं टाका महाराजांचं स्नानांकरण पाटप आंघोळीची जागा महाराज तिथे होती। थोडक्यात बरोबर महाराजांचा त्यावेळेचा प्रायव्हेट एरिया होता। पुढे आपण किचन कुठं पाहूयात। बोला छत्रपती